हॅलो, नमस्कार. कसे आहेत सगळे? अभ्यास कसा चालू आहे? ट्रॅकवर आहे ना? आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन येतोय आपण, जो 26-27 च्या प्रत्येक एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, की मध्यंतरी टेलिग्रामवर बंदी आणलेली नीटच्या पेपर फुटीमुळे. आता बघा जशी मुंबई लोकल आहे ना, ती जशी मुंबईची जीवनरेखा आहे, तसं टेलिग्राम हे आपल्या एम-पी-एस-सी विद्यार्थ्यांसाठी जीवनरेखा आहे. सो याच्यावरती नंतर खूप सारे मीम्स बनले, खूप सारे जोक्स आले. आपल्याला त्यात पडायचं नाहीये. आपल्याला काय बघायचं आहे, आयोग यातनं काय विचारू शकतो, यावरती आपला फोकस राहणार आहे. 26-27 च्या सर्व एक्झामसाठी टेलिग्राम हे फार महत्वाचं असेल. चला तर मग आपण लेक्चरला सुरू करू. टेलिग्रामबद्दल बेसिक माहिती आता असणं गरजेचं झालंय. कारण ज्या लेव्हलचे आयोग प्रश्न विचारताय, तर इथे आयोग येणार. हं. आता बघा टेलिग्राम काय करतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. इन्स्टंट मेसेज ॲप आहे हा क्लाउड बेस्ड. इथे काय होतं व्हिडिओज, डॉक्युमेंट्स, ग्रुप्स होतात. ते स्पीड खूप चांगली आहे टेलिग्रामची, सिक्युरिटी फीचर्स आहेत आणि खूप साऱ्या कम्युनिटीजला हे सपोर्ट करतं. ठीक आहे. तर टेलिग्राम कधी अ, निर्माण झालं तर लॉन्च कधी झालं? 2013 ला 14 ऑगस्ट 2013. वर्ष लक्षात ठेवा, येऊ शकतं. त्यानंतर टेलिग्रामचे फाउंडर कोण आहेत? तर टेलिग्रामचे फाउंडर 2 आहेत बघा. पॅवेल ड्युरो एंड निकोलॉय ड्युरो. आता तुम्हाला एक ट्रिक सांगते, थोडीशी अशी फनी ट्रिक आहे. बघा टेलिग्रामवरती आपण काय बघतो? निकाल बघतो ना, निकाल. इथून निकाल लक्षात ठेवा. आणि निकाल लागला, की आपण काय बोलतो? देव पावला. हे असं लक्षात ठेवा. छोटीशी ट्रिक आहे. आता Telegramचे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बघू. ह्याची मी एक मराठीमध्ये पी-डी-एफ शेअर करते आहे Telegramवरतीच. सो आता काय करा, हे आपण फक्त बघून घेऊ. हे आपल्याला जनरली माहिती असतं, बट तरी एकदा जस्ट बघून घेऊ. फायदे बघू आपण, पॉझिटिव्हज बघू. बघा इथे काय होतं Telegramमध्ये किती पण सबस्क्रायबर्सला लिमिट नाहीये. म्हणजे अनलिमिटेड सबस्क्रायबर इथे येऊ शकतात. आपल्याला माहिती पण आहे. ज्या आपण Telegram चॅनलवरती आहोत, सबस्क्रिप्शन केलंय, त्याचे किती सारे सबस्क्रायबर्स असतात. मेसेजेसची डिलिव्हरी फास्ट होते. प्रत्येक प्रकारचे पी-डी-एफ, इमेज, व्हिडिओ, ऑडिओ सगळं सपोर्ट होतं आणि तेही अगदी काही जी-बीपर्यंत. त्याच्यानंतर आपण म्हणजे ते मीडिया जे येतं ना, म्हणजे एकदा मेसेज पाठवला, एखादी फाईल पाठवली, कुठलातरी समजा प्रश्नपत्रिका पाठवली, ते मीडियामध्ये त्याचं स्टोरेज राहतं. पोल्स, क्विज घेऊ शकतो. आपण जे प्रश्न उत्तर सॉल्व्ह करतो ना Telegram चॅनलवरती, तसे क्विज होऊ शकतात. ॲडव्हर्टाइजमेंट शक्यतो नसतात. शैक्षणिक यूजसाठी हे सर्वात बेस्ट आहे. बिझनेस म्हणा, कम्युनिटी अपडेट्स म्हणा. ठीक आहे. आता ह्याचे काही निगेटिव्हज बघा. डायरेक्ट इंटरॅक्शन कमी होतं. कसं होतं? एक जो ॲडमिन असतो, सॉरी, एक जो ॲडमिन असतो, तो काय करतो ग्रुप प्रायव्हेट करून टाकतो. बाकीच्या कोणाला मेसेजेस पाठवता येत नाही. हे असं होतं. ते म्हणजे चांगल्या ह्यानेच करतात ते. कारण असं लोकांना काही म्हणजे विद्यार्थ्यांना काही दिलं, की तुम्ही इंटरॅक्शन करू शकता. तर मग नको ते सुरू होतं. डी चांगला आहे आणि जेवण केलं का? त्याच्यानंतर खूप लवकर इन्फॉर्मेशन इथून माहिती जाते, खूप लवकर. त्याच्यामुळे काय होतं मिसइन्फॉर्मेशन म्हणजे चुकीची इन्फॉर्मेशन खूप लवकर पसरते. हं. आता हे बघा एकत्र खूप सारी माहिती येते. 1, 2, 3, 4 अशी आपल्याला माहिती असेल, आपण जेव्हा Telegram उघडतो, किती जास्त माहिती असते. सो वरची माहिती वाचली जात नाही आणि त्याच्यामुळे परत काय होतं चुकीची इन्फॉर्मेशन पास होते. ओके. त्याच्यानंतर इंटरनेट सतत वापरावं लागलं. आपण पाहिलं असेल ना इंटरनेट Telegram उघडला-उघडला अपडेट खूप वेळा करावं लागतं. काही वेळाने आपल्याला मेसेजेस येतात. स्पॅम, फेक अकाउंट हे पण आपल्या सर्वांना माहिती आहे. आता प्रत्येक Telegram चॅनलच्या खाली इथे ते स्पॅम अलर्ट येतं. हं. त्याच्यानंतर खूप हेवी फाइल्स असतात, जे स्टोरेज घेतात आपल्या मोबाईल डेटाचं. सो हे सारे काही असे त्याचे निगेटिव्ह पॉइंट्स आहेत. आत्ता टेलिग्राम इतकं का आहे चर्चेत? सो आपल्याला माहिती आहे दिल्ली हायकोर्टनी टेलिग्राम काही काळासाठी बॅन केलेलं. हे नीटच्या पेपर फुटीनंतर. ठीक आहे. हा कंटेक्स्ट आपल्याला माहिती आहे. आता आपण तेच बघणार आहोत जे परीक्षेला येणार आहे. जिथे मी हायलाइट करते आहे ते लक्ष द्या. ह्याची पी मी शेअर केली आहे मराठीमध्ये. सो ती तुम्ही वाचून घ्या. इथे फक्त समजून घेण्यावरती भर द्या आता. सो दिल्ली हायकोर्ट आणि युनियन गव्हर्नमेंट ओके. या दोघांनी मिळून टेलिग्राम ब्लॉक केलं आहे. कशासाठी? नीट यूजीच्या परीक्षेसाठी 26च्या. ओके. आता बघा, तुम्हाला आयोग विचारणार हे
गव्हर्नमेंट कुठला ऍक्ट अंडर अंडर करू शकते बॅन. तर हा ऍक्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा ऍक्ट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, IT ऍक्ट 2000. ह्याचं इयर लक्षात ठेवा, वर्ष लक्षात ठेवा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000. ठीक आहे. याबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याचं सेक्शन 69A 69A. पर्यंत क्लिअर? हे आपल्याला दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्यात. आता अगदी सोप्या भाषेत आपण हे समजून घेऊ. बघा आपण पाहिलं IT ऍक्ट 2000चा. त्याच्या अंतर्गत सेक्शन 69 आहे. ठीक आहे. हा जो ऍक्ट आहे आणि हे जे सेक्शन आहे, हे पॉवर देतं सेंट्रल गव्हर्नमेंटला. ते असे डिसिजन घेऊ शकतात. जसं की ते टेलिग्राम बॅन केलाय. पण ह्याचे काही ग्राउंड्स आहेत. ह्याचे ह्याचे काही अ, हे स्टेटेड रिझन्स आहेत. ठीक आहे. हे फॅक्टर्स आहेत. याच ह्याच्यामुळे होऊ शकतं. तर आपण आता एक-एक बघू. बघा, भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं. त्याच्यानंतर बघा संरक्षण, सुरक्षा. हं. दुसऱ्या परकीय देशांसोबत मैत्रीचे व्यवहार, सुव्यवस्था किंवा वरील बाबींशी संबंधित कोणताही दखलपात्र गुन्ह्यासाठी चिथावणी देण्यापासून रोखणे. हे याची काही कारणं आहेत. ठीक आहे. हे यापैकी असं काही वाटत असेल, की यापैकी काही होण्याचे चान्सेस आहेत, तर गव्हर्नमेंट असं बॅन करू शकतात. यानंतर बघा, हे 2 अजून आपल्याला बघायचे आहेत. हे इतके महत्त्वाचे नाहीयेत, पण खूप जास्त न्यूजमध्ये होते म्हणून आपण एकदा बघून घेऊ. रूल 9 आहे IT ॲक्ट 2009चा. ठीक आहे. हे काय सांगतं माहिती आहे, गव्हर्नमेंट इमिडिएटली म्हणजे अगदी तत्परीने काही स्ट्रिक्ट ॲक्शन घेऊ शकतात. तसं काही घडलं असेल तर. एक्झाम्पल सांगते, कुठेतरी बॉम्ब ब्लास्ट झाला. सो आता गव्हर्नमेंटला सगळे ह्याचे कॉन्टॅक्ट्स आहेत ते बंद करायचे आहेत. मिसइन्फॉर्मेशन जी होते, चुकीची माहिती जाते, ती थांबवायची. तरी गव्हर्नमेंट इन्स्टंट सांगू शकते, की सगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स बंद करा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा सेक्शन 69 हा IT ॲक्ट 2000चा आहे. आता बघा, हे 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 फक्त थोडं समजून घ्या. बघा आता एक कुठलातरी ॲप आहे, समजा YouTube आहे बघा. YouTubeवरती कोणीतरी एक माणूस काहीतरी चुकीचं बोलला. सो या एका माणसाच्या चुकीच्या ह्याच्यामुळे अख्खं YouTubeला नुकसान नको. ह्याच्यासाठी आहे सेफ हार्बर प्रोटेक्शन. आता ह्याच्यावर बघा सर्वोच्च न्यायालयाचा स्टँड आपण बघूया. सर्वात पहिलं म्हणजे ही केस तुम्ही लक्षात ठेवाल. श्रेया सिंगल व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया 2015 ची केस आहे. यानंतर बघा काही गोष्टी झाल्या. यातलं बेसिक लक्षात ठेवा. हे जे ब्लॉकवाले रिझन्स आहेत ना, हे गव्हर्नमेंटला रायटिंगमध्ये द्यावे लागतात. हं. लिखित द्यावे लागतात. त्याच्यानंतर रिव्ह्यू कमिटी बसते. तिथे स्पेसिफिकली मेन्शन करावं लागतं, की कुठल्या ग्राउंडवरती हे केलं जात आहे. हं. या 2-3 गोष्टी बस लक्षात ठेवा आणि या केसचं नाव लक्षात ठेवा. सो थँक यू सो मच. अभ्यास करत राहा, रिव्हिजन करत राहा. ते जास्त महत्त्वाचं आहे. भेटू लवकरच.